कोकणामध्ये उदयाला आलेल्या अजित पवार आणि उद्धव ठाकरे युतीच्या नव्या समीकरणांच्या पार्श्वभूमीवरती सुनील तटकरे यांनी शिंदेंच्या शिवसेनेला जबर धक्का दिला। सुनील तटकरेंनी भरत गोगावलेंचा मुलगा विकासच्या जवळचे कार्यकर्ते अशी ओळख असलेल्या सुशांत जबरेसह शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून घेतलाय। गोगावलेंना हा मोठा धक्का मानला जातो। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जाबरे यांना जिल्हा परिषदेची राष्ट्रवादीकडून तिकीट मिळण्याची शक्यता आहे। या सगळ्या घडामोडींच्या दरम्यान पालकमंत्री पदावरून नाराज असलेल्या भरत गोगावलेंनी निवडणुकीसाठी महायुतीचा नवा फॉर्म्युला मांडला आणि त्यांच्या या फॉर्म्युलाची राजकीय विरोधक असलेल्या तटकरेंनी मात्र खिल्ली उडवली। विचारून घ्या एकदा नाहीतर परत सोडून टाकूया। 3 आमदार आमचे आहेत, 3 आमदार बीजेपीचे आहेत, 1 आमदार राष्ट्रवादीचा आहे। आजच्या स्थितीला पाहिलं तर 59 सीट आहेत। प्रत्येकाला वाटतं की आपापल्या आमदारकीच्या क्षेत्रातले आपले सदस्य निवडून यावेत। मग त्या युतीतल्या आमदारांना जर प्रत्येकालाच वाटत असेल तर मग हा फॉर्म्युला होऊ शकतो 8चा काय 8×56 जागा वाटपाचं नवीन असं एक अगाध ज्ञान किंवा माहिती मला जाणकारांकडनं, त्यांचं राजकीय जाणकार जे आज रायगड जिल्ह्यातले आहेत त्यांच्याकडनं ऐकायला मिळालं। त्याच्यामुळे मी असा एकदम स्तब्ध झालेला आहे। 14 सालापासून मी प्रदेशाध्यक्ष असताना काँग्रेसबरोबर केलं, 19ला केलं, 24ला भाजप शिवसेना यांचा लोकसभा विधानसभेचं जागा वाटप केलं, पण असलं सूत्र कधी माझ्या कानावर न पडलं असल्यामुळे मी भांबावून गेलेला आहे।